नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल, खासदार निलंबनावरून पवारांचा मोदी सरकारला इशारा। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। संसदेच्या दोन्ही सभागृहातून एकूण 150 खासदारांना निलंबित करण्याचा तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सरकार विरोधकाकडे दुर्लक्ष करून कारभार करण्याचा प्रयत्न करत आहे। देशातील जनता सर्व काही पाहत आहे, याची सरकारला जबरदस्त किंमत मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी मोदी सरकारला दिला आहे। लोकसभेत तरुणांनी केलेल्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षातील केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे। पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी केली। मात्र सरकारला प्रश्न विचारत असल्याचा विरोधी पक्षातील दोन्ही सभागृहामधील खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे। या प्रकारचा निषेध करण्यासाठी दिल्लीत आज विरोधी पक्षांनी काढलेली शरद पवार सहभागी झाले होते। यावेळी मीडियाशी बोलताना ते आपली भूमिका मांडली। खासदारांची एकच मागणी होती की 4-5 दिवसापूर्वी जे लोक संसदेत घुसले ते संसद सदस्य नव्हते, ते सभागृहात कसे आले, त्यांना पास कोणी दिला, यावर सभागृहात चर्चा होणं गरजेचं आहे। विरोधकांनी या विषयाची मागणी केली होती। सरकारनं त्यावर स्पष्टीकरण देणं अपेक्षित होतं, मात्र सरकारनं कोणतंही उत्तर दिलं नाही। उलट चर्चेचा आग्रह धरणाऱ्या खासदारांचं निलंबन केलं। संसदेत असं यापूर्वी कधीच घडलं नव्हतं, असं पवार यावेळी म्हणाले आहे। विरोधकावर चर्चा होणं हेच त्यांना आठवत नाही। एखाद्या विधेयक किंवा कायदा सभागृहासमोर येतं तेव्हा विरोधकांना भूमिका मांडण्याची संधी न मिळता तो मंजूर होत असेल तर तो योग्य नाही। संसदीय लोकशाहीचा हा अपमान आहे। जे काही झालं हे संसदेच्या इतिहासात आजपर्यंत घडलं नाही। हे काम या सरकारनं केलं आहे। देशातही जनता योग्य वेळी त्यांना धडा शिकवेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।